अर्थसंकल्पात ओबीसी महामंडळाला केवळ 5 कोटी रुपये दिले आहेत असं म्हटलंय जयंत पाटलांनी। सरकार ओबीसींची घोर फसवणूक करत असल्याचा आरोप जयंत पाटलांनी केलाय। नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी अर्थसंकल्पात एकही रुपया दिला नाही असं जयंत पाटलांनी म्हटलंय। कुंभमेळ्याबाबत सरकार उदासीन असल्याची टीका जयंत पाटलांनी केली आहे। ओबीसी महामंडळाला फक्त 6 कोटी रुपये दिले। अध्यक्ष महोदय, ओबीसी महामंडळाला दुसऱ्या महामंडळांना जर दिलेले 5 कोटी रुपये, तर अध्यक्ष महोदय 5 कोटी रुपयात ओबीसी महामंडळाला बोळवण करण्याचं काम ज्या सरकारनं केलं, घोर फसवणूक हे सरकार करतंय याची चिंता देखील मी या निमित्ताने व्यक्त करतो। कुंभमेळा झाला, आता सिंहस्थ 28 महिन्यावर आलेला आहे आणि एवढं मोठं बजेट आणि त्यात सिंहस्थाला 1 रुपया पण दिलेला नाही। भुजबळ साहेब, पूर्वी आम्ही मंत्रिमंडळात एकत्रित काम केलं, त्यावेळी सिंहस्थ मेळावा येण्याच्या आधी 3 वर्ष आधी याची तरतूद करून खर्च करून त्याच्यावर उत्तमपणानं काम झालं। पण हे सरकार या बाबतीत सिंहस्थ मेळाव्याबद्दल उदासीन आहे, ही अतिशय गंभीर बाब आहे। दुसऱ्या बाजूने